तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. वा वा वा, काय मस्त होता आजचा मेन्यू. म्हणजे व्हेजी सूप पासून पुलाव पर्यंत सगळं एकदम बेस्ट झालं होतं. थँक्यू. हे घे मुखवास. येस. आणि विशेष म्हणजे सगळे पदार्थ एकदम चवदार स्वादिष्ट. मोड आलेल्या कडधान्याची कोशिंबीर केली होतीस ना, ती तर एक नंबर झाली होती. त्या मोडांची लांबी पण अगदी प्रमाणात होती बरं का. वा 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 वा. काय रे, मोडांची लांबी अगदी प्रमाणात असावी, ती कमी किंवा जास्त असू नये, हे तुला कसं रे माहिती? अगं तुझे पंडित सर ते मागच्या वेळेला आले होते की नाही आपल्याला त्या. बाप रे, तेव्हा तू त्यांना किती प्रश्न विचारले होते अक्षय. हे बघ, म्हणजे तू असशील त्यांची केमिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थी बरं का, त्याचं कौतुक आहेच मला. पण इथे आल्यानंतर या घरातला सरांचा लाडका विद्यार्थी मी आहे. हो रे हो, ते सुद्धा तुला अगदी सगळं प्रेमाने समजून सांगत असतात. पण मोडांविषयी ते मागच्या वेळेस काय म्हणाले होते तुला आठवतंय का? हे बघ, जर तू बरोबर उत्तर दिलंस ना, तर तुझ्यासाठी माझ्याकडे एक झकास बातमी आहे. ही आता अशी झकास बातमीची वगैरे आमिष दाखवायला मी काही लहान नाहीये. हा, आणि ते तू मोडांच्या लांबीचं म्हणशील ना, तर ते मी तुला सांगतो. मला आठवतंय भाई, सर त्या दिवशी काय म्हणाले होते की ते कडधान्य असतात ना, त्यांना मोड काढल्यानंतर त्यांची एक ठराविक लांबी हवी, नाहीतर ते त्याच्यातलं काहीतरी असतं, त्याचं काहीतरी होतं. म्हणजे काहीतरी नाही, विकरांचं म्हणजे एन्झाईम्सचं. हा, आठवलं. येस, बरोबर. म्हणजे जर ठराविक लांबीचे मोड नसतील तर त्यातली विकर म्हणजे एन्झाईम्स नष्ट होतात. बरोबर ना? बरोबर बरोबर. पण मी तुला आणखीन एक सांगते, म्हणजे मोडांची लांबी किती असावी हे प्रत्येक कडधान्यानुसार पण बदलतं. हा हो. बरं, चल, तू बरोबर उत्तर दिलेलं आहेस. हा, तुझी बातमी सांग. हा, तर झकास बातमी अशी आहे, पंडित सर आपल्या घरी येणार आहेत. हायला, आपल्या घरी जेवायला आणि आपल्याला स्वयंपाक शिकवायला सुद्धा. काय सांगते सगळं. वा वा, मस्त बातमी दिलीस तू. ती गंमत अशी, ते असं म्हणाले की अक्षय स्वयंपाक करेल. बर. आणि मी त्याला साधा पण तरी सुद्धा स्वादिष्ट, चविष्ट, पौष्टिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंधन आणि वेळेची बचत करणारा स्वयंपाक कसा करायचा हे शिकवेन. क्या बात आहे, मस्त. पण अगं, म्हणजे ह्या स्वयंपाकासाठी आवश्यक ती सगळी सामान सुमानाची तयारी केली आहेस ना तू? म्हणजे सगळं आहे ना आपल्याकडे? हो, या सगळ्याचा विचार मी करून ठेवलाय. हे बघ, आपण एक काम करूया, सर आले ना की आपण त्यांना थेट रुचिराच्या सेटवर घेऊन जाऊया. मस्त आयडिया आहे. म्हणजे कसं, तुम्हा दोघा गुरु शिष्यांना असं छान मोकळेपणी काम करता येईल, सुटसुटीत एकदम. अरे पण मला एक महत्वाचं सांग की मेन्यू काय आहे त्या दिवशी? सर म्हणाले की साधच पण शास्त्रशुद्ध, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्याला जेवण बनवायचं. काय माहितीये ना, एखादी गोष्ट का करायची, ती करण्यामागचा हेतू काय हे समजून घेऊन आपल्याला ते करायचंय असं म्हणाले सर. आणि हे सगळं सर आपल्याला करून दाखवणार प्रत्यक्ष. हो. वा, आणि मला शिकवणार आहेत. आय एम सो एक्साइटेड. मी वाट बघतो कधी एकदा रविवार येतो आणि आपण रुचिराच्या सेट वरती जातो. या सर, या. नमस्कार. रुचिराच्या सेटवर तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. अरे, शिष्य शिकायला तयार आहे. शाबास. येस. पण सर आधी तुम्ही सांगा, चहा घेणार, कॉफी घेणार, काही घेणार का? नाही, ते चहा बियाचं नंतर बघू आपण. सध्या तू जेवायला काय घालणार असं मला ते पहिल्यांदा सांग. इथे ही तुरडाळ वरणासाठी, तांदूळ भात करण्यासाठी मस्त व्यवस्थित भिजवून ठेवलेले, भाजी ते पाणी घालून. शाबास, भिजवून ठेवलंस हे खूप चांगलं केलं असतं. मी तुमची विद्यार्थिनी करते ना नेहमी, मी पण फॉलो ते केलं. कशा करता ते समजून घ्यायला पाहिजे. भिजवण्याने जी सगळे पाणी असतं ते पाणी प्रत्येक धान्याच्या आतपर्यंत जातं. बर. आणि तसं न करता जर आपण डायरेक्टली पाणी घालून धान्य शिजवायला लागलो तर धान्याचं जे बाहेरचं कव्हर असतं ते पहिलं शिजतं, ते फुगतं आणि मग पाणी आत शिरायला ते जास्त त्रास देतं आणि मग एखाद्या वेळेस कमी शिजतं किंवा मधला पार्ट शिजतच नाही. त्यामुळे जर पाणी
धान्य पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि त्याला पाण्याला आतपर्यंत जायला मुभा दिली, वाव दिला, तर संपूर्ण व्यवस्थित युनिफॉर्म संपूर्ण धान्य व्यवस्थित शिजतं. चला, म्हणजे आज मला भरपूर नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, समजून घ्यायला मिळणार आहेत. निश्चितच. सर, तुम्ही म्हणालात ते चांगलं शिजण्यासाठी भिजवायला पाहिजे, बरोबर. हे बरोबर आहे. पण मग डाळ किती वेळ भिजवायची, तांदूळ किती वेळ भिजवायचे, याचं काही प्रमाण आहे का? हो हो. डाळ कमीत कमी 30 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त भिजवायला पाहिजे. बरं. आणि तांदूळ 15-20 मिनिटाला पुरतो, कारण तांदूळ हा थोडा पोरस आहे. हां. बरं, डाळ त्यातलं स्टार्च आहे, प्रोटीननी असं बाइंड केलेलं आहे, त्यामुळे त्याला पाणी आत शिरायला थोडा वेळ लागतो. हां. त्यामुळे 30 मिनिटापेक्षा जास्त डाळ ठेवली तर तेवढी पुरते. 30 मिनिटं किंवा कमीत कमी 30 मिनिटं किंवा जास्त. आणि तांदूळ 10-15 मिनिटासाठी भिजवला तर एवढा पुरे होतो. म्हणजे आज मला पैकीच्या पैकी मार्क आहेत. निश्चित. भरपूर कारण वेळ तू व्यवस्थित 30 मिनिटं हो, भिजवलेलं आहे. हो, हो, एकदम. बरं, मग आता मला सांगा, हे भिजून धान्य आणि सगळं तयार आहे. बरोबर. आता कुकर कुठचा घेऊ, म्हणजे अल्युमिनियमचा घेऊ, स्टीलचा घेऊ का आमच्याकडे कोटेड कुकर आहे तो पण घेऊ? अरे अक्षय, स्टीलचा कुकर. आता इतके साधे साधे प्रश्न विचारणार आहेस का तू सरांना? असं नाही आहे. स्टीलचा कुकर तेव्हाच वापरायचा जेव्हा आपण अन्न डायरेक्टली त्या कुकरमध्ये शिजवणार आहे. इथे त्यांनी वापरताना ही 3 वेगळी स्टेनलेस स्टीलची भांडी घेतली आहेत ना, तर ऊर्जा बचतीच्या दृष्टीने ॲल्युमिनियमचा कुकर हा सगळ्यात चांगला. पण त्याच्यामध्ये डायरेक्टली काही शिजवायचं नाही, कारण ते शिजवताना ॲल्युमिनियम पार्शली डिझॉल्व्ह होऊन त्या पाण्यामध्ये जातं आणि त्या अन्नामध्ये जर ॲल्युमिनियम गेलं तर अल्झायमरचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ॲल्युमिनियमचा कुकर जरूर वापरा, पण त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलची भांडी ठेवा. जर कुकरमध्ये डायरेक्टली कुक करणार असाल तर स्टेनलेस स्टीलचा कुकर हवा. मला काय वाटतं सर, आता आपण तर बोलतो, पण तिला तोपर्यंत भाजीची तयारी करायला सांगूया. हो जरूर, करू दे ना भाजी. हो, भाजी करू. बटाट्याची सालं काढून चिरायला घेते. हो जरूर. फक्त बटाट्याची सालं काढताना मला तू नेहमी सांगतेस ना, मोड आलेली कडधान्य खायला पाहिजेत वगैरे, तर बटाटे पण नीट बघ, त्याला मोड आलेले असतील तर ते खाऊन चालणार नाही. अर्थातच अक्षय, काय ना, मोड यायला लागलेल्या बटाट्यांमध्ये सोलेनिन नावाचं रसायन तयार व्हायला लागतं. म्हणजे जे त्या झाडासाठी आवश्यक असतं पण आपल्या शरीरासाठी अपायकारक असतं. त्यामुळे मी मोड आलेले बटाटे घेणारच नाहीये. मला ना सर अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, ते असं की आमच्याकडे ना तो आपला इलेक्ट्रिकचा कुकर पण आहे, राईस कुकर. हां, पण त्यात होतं काय सर, की तो खूप हळू शिजवतो सगळं आणि खूप वेळ जातो. मग तो आम्ही नाही वापरत. पण म्हणजे नक्की तो वापरायचा नाही वापरायचा, काय करायचं? कुठलीही गोष्ट जर हळू शिजवली तर त्यामुळे जी शिजवलेला पदार्थ असतो जो त्याचा स्वाद जास्त येतो, कारण तेवढा वेळ त्याला मिळतो स्वाद यायला. त्याचप्रमाणे त्यातली जी जीवनसत्व असतात ती कमी टेम्परेचरला शिजवली गेल्यामुळे ती जीवनसत्व तशीच चांगली राहतात आणि जे धान्य शिजवलेलं खातो ते आपल्याला जास्त पौष्टिक आणि जास्त स्वादिष्ट मिळतं. हा, म्हणजे आम्ही गावाकडे चुलीवरती तर चुलीवरती ज्या वेळेला म्हणतोस त्याच वेळेला म्हणतो चुलीमधून येणारी ज्वाळा जी असते त्याचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 600 ते 800 डिग्री सेंटीग्रेड असतं. तेच ज्या वेळेला तुम्ही गॅस वापरता, या गॅस मधून येणाऱ्या ज्वाळेचं टेम्परेचर 1200 ते 1300 डिग्री सेंटीग्रेड असतं. म्हणून हे सगळं भरभर शिजतं. मुंबईच्या लोकांना काय झालंय, वेळेचं एवढं सगळी धावाधाव आहे, त्यामुळे लवकर शिजवणं कसं हे बघायचं. तेच तर, म्हणून तर आम्ही तो इलेक्ट्रिक कुकर वापरत नाही ना. म्हणजे माझ्या मनामध्ये कन्फ्युजन काय झालं, त्या कुकरच्या शिट्ट्या नाही होत, तो लवकर शिजवतोय नाही शिजवतोय ते कळत नाही. बरं, इंधनाची बचत नक्की होते की नाही हेही लक्षात येत नाही. खरं तर इलेक्ट्रिकनी शिजवलेली कुठलीही गोष्ट ही जवळजवळ 2 ते 3 पट इंधनाच्या दृष्टीने महागाची पडते. अरे बापरे. याचं कारण असं की जी इलेक्ट्रिसिटी तुम्ही तयार केलेली आहे ती इलेक्ट्रिसिटी तयार करतानाच फक्त 40% एफिशियन्सीनी इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे. म्हणजे 60% इंधनातली कॅलरिफिक व्हॅल्यू ही संपूर्ण फुकट गेलेली आहे जोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी येईपर्यंत 60% वाया गेलेली 60% ऑलरेडी वाया गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही तसं म्हटलं तरी पैशाच्या दृष्टीने जरी महत्व नसलं त्याचं, त्यामुळे इलेक्ट्रिक कुकरनी शिजवलेल्या गोष्टी ह्या इंधनाच्या दृष्टीने जास्त महागच, पण पोषण मूल्याच्या दृष्टीने ते अतिशय चांगलं. म्हणूनच तर चुलीवरचं जे आपण करतो आणि चुलीवरच्या
शिजवलेल्या अन्नाला आपण प्राईज देतो कशा करता, तर ते चवी करता देतो. त्यांनी मिळणारे जे पोषण आहे त्याच्या करता देतो. तिथे आपण किती इंधन लागलं, किती वापरलं गेलं याचा विचार करत नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला दोन्ही करायचं आहे. चांगलं पौष्टिक स्वादिष्ट खायचं आहे जास्त पैसे देऊन, का आपल्याला पटपट खायचं आहे कमी पैसे देऊन. मग आता सर मी घेऊ कुकर लावायला? हो, घे ना. आता स्टीलची जरूर. भांडी आहेत, Yes. तर मी अल्युमिनियमचा कुकर. हो, अल्युमिनियमचा कुकर, कारण तू भांडी स्टीलची वापरतोय त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही. वी कॅन गो हेड विथ दिस. येस. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे.बी. जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी, भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर, गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्त्वाची शाखा जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. आणि सर याला आपल्या मल्टिपल इफेक्ट्स बद्दल पण सांगा ना. हो, पण मल्टिपल इफेक्ट सांगायच्या आधी हा, ही भांडी तो कशी रचणार आहे हे मला आधी समजून घ्यायचं आहे. मग मी यातही सांगतो. विज्ञान आहे. त्यातही भरपूर विज्ञान आहे. आता ह्या सगळ्यातलं सगळ्यात शिजायला वेळ लागणारी गोष्ट कुठली नाही माहिती. तू सांगा. डाळ. डाळ, बरोबर आहे. त्याच्यानंतर तांदूळ. तांदूळ, अगदी बरोबर आहे. आणि भाज्या याच्यामध्ये 80% आधीच पाणी आहे, हो. त्यामुळे त्या शिजायला सगळ्यात कमी वेळ लागणार. बरोबर. बरोबर आहे ना. ज्या वेळेला आपण हे डाळीचं भांड कुकरमध्ये ठेवतो ते सगळ्यात खाली पाहिजे, कारण त्याचं तापमान पहिल्यांदी वरती जाणार. हा. आणि जोपर्यंत डाळीचं तापमान 92 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जात नाही तोपर्यंत डाळ शिजायला सुरुवात होत नाही. म्हणून काही वेळेला ज्या आपण महाबळेश्वर किंवा अशा ठिकाणी ज्या वेळेला जातो जिथे आपण उंचावरती गेल्यानंतर तापमान कमी होतं, बॉइलिंग पॉइंटच कमी होतो, डाळ वेळ शिजायला तिथे जास्त वेळ लागतो. म्हणजे डाळ सगळ्यात खाली. डाळ सगळ्यात खाली. आता तांदूळ जो आहे तो शिजायला लागायला त्याचं तापमान कमीत कमी 70 डिग्री सेंटीग्रेड लागतं. बर. मग हा कुठे ठेवायला पाहिजे? मग आता डाळीला जास्त तापमान, डाळ सगळ्यात खाली, मग तांदूळ त्याच्या वरती ना? नाही, कारण जी वाफ तयार करते ती वाफ पहिल्यांदी वरती जाते आणि जे सगळ्यात थंड आहे ते वाफ ते भांड पहिलं गरम करायला सुरुवात करते. त्यामुळे मग तांदूळ जो आहे तो तांदूळ संपूर्ण वरच्या ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि सगळ्यात मधल्या भागामध्ये भाज्या, ज्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर पाणी आहे, कारण ते जर तुम्ही इतर ठिकाणी ठेवलं तर भाज्या शिजतील पण त्याचा गचका होणार. हा, म्हणजे आता खाली डाळ, वर तांदूळ आणि मध्ये भाज्या. हा, म्हणजे असं मी आता हे लावूनच घेतो. डाळ. आता हे ठेवायचं कुकर मध्ये. पण मग आता कुठला यातला बर्नर वापरणार तू कुकर मधला? मोठा बर्नर ना, लवकर शिजायला पाहिजे ना. कुकरची साईज म्हणजे त्याच्या तळाचा आणि बर्नरची साईज याच्यामध्ये एक स्पेसिफिक प्रमाण लागतं. किती असायला पाहिजे ते? बर्नरची साईज ही कुकरच्या बॉटमच्या साईजच्या 1/3 पाहिजे. बर. त्याच्यापेक्षा जर मोठं असेल तर जी फ्लेम निघते ती फ्लेम भांड्याच्या बाहेर जाते आणि खूप ऊर्जा फुकट जाते, ऊर्जा वापरली जात नाही. त्यामुळे नेहमीच करताना भांड्याचा आकार आणि बर्नरचा आकार याच्यामध्ये जनरली 1/3 साईज राहील असा तुम्ही विचार करा. कुकरचं तळ हे बर्नरच्या आकारापेक्षा 3 पटीने जास्त मोठं पाहिजे. बर. त्यामुळे कुठलंही भांड तुम्ही वापराल त्यावेळेला तेवढं बघा की जो भांड्याचा साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही बर्नर सिलेक्ट करा. बर. आणि सर त्याला ना आपल्या शिट्ट्यांच्या लॉजिक बद्दल पण सांगा ना. आता हा आहे, याला तुम्ही शिट्टी कुकर किंवा विसल कुकर म्हणता का प्रेशर कुकर म्हणता? हा प्रेशर कुकर आहे ना. हा, मग तो प्रेशर कुकर का म्हणता? कारण प्रेशरमुळे जे काही तापमान आलेलं आहे
त्याच्यामुळे ही शिजण्याची प्रक्रिया पटपट होते. पटपट होते, बरोबर. जर आपण प्रेशर येऊ दिलं नाही तर जास्तीत जास्त तापमान 100 डिग्री सेंटीग्रेडला येईल आणि शिजण्याची प्रक्रिया ही 100 डिग्री सेंटीग्रेडला होईल. शिजण्याची प्रक्रिया ही एक प्रकारची केमिकल रिॲक्शन आहे. त्याला एक कायनेटिक्स असतं, म्हणजे त्याचा काहीतरी एक स्पीड असतो, रेट असतो. बर. जर 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर मध्ये जेवढा इन्क्रीज होईल, जेवढं वाढेल, तेवढी शिजण्याची प्रक्रिया दुप्पट होते. बर. त्यामुळे 100 डिग्री सेंटीग्रेडच्या ऐवजी तुम्ही 120 110 केलं, डिग्री 110 केलं किंवा 120 केलं हा. तर जेवढं तुम्हाला 100 डिग्री सेंटीग्रेड शिजवायला वेळ लागतो त्याच्या 1/3 किंवा 1/4 वेळ होऊ शकतो. म्हणून आपण प्रेशर कुकर वापरतो लवकर अन्न. हा, कारण त्या प्रेशरमुळे त्याचं टेम्परेचर 120 डिग्री सेंटीग्रेड जातं बर. आणि जोपर्यंत पाण्याची प्रेशर वाढत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर आपण वाढवू शकत नाही. बरोबर. आणि अन्न झालं की शिट्ट्या वाजतात, म्हणजे अन्न शिजलं हेही कळतं आपल्याला. तसं बरोबर आहे म्हटलं तर हा. इंडिकेशन हे प्रेशर आल्याचं इंडिकेशन आहे. बर. पण शिट्टी झाली की म्हणजे- शिट्टी जाते का तर ते प्रेशर कमी करतं. ओ, बर. कळलं ना. आणि प्रेशर कमी करताना जी शिट्टी झाली, जी वाफ गेली, हा. त्या वाफेबरोबर भरपूर ऊर्जा फुकट गेली. हो हो. एक प्रत्येक शिट्टी ही जवळजवळ 10% ऊर्जेचं लॉस किंवा हे करते. म्हणजे फुकट शिजण्याला घालवते. वेळ जास्त लागणार परत. शिजण्याला वेळ नाही जास्त लागत, हा. पण इंधन फुकट जास्त जातं. हा. कारण ते इंधन वापरून आपण पाण्याची वाफ केलेली आणि ती वाफ न वापरता, त्यातली ऊर्जा न वापरता ती वाफ तर आपण नुसतीच हवेत सोडून दिली. ओ. त्यामुळे खरा जर आपल्याला कुकर चालवायचा असेल तर तो चालवायचा प्रकार असा, म्हणजे पद्धत अशी की कुकर ठेवा, बर्नर चालू करा, शिट्टीकडे लक्ष द्या. शिट्टी नाचायला लागली की आपल्याला कळतं की बाबा त्याचं प्रेशर शिजायला सुरुवात. आलं, हा, प्रेशर pressure आलं, आलं. प्रेशर आलं. बरोबर. म्हणजे प्रेशर आलं तर ऑटोमॅटिकली त्याच्याबरोबर तेवढं त्याचं तापमान पण येणार. हा. ती शिट्टी हलायला लागली की गॅस मिनिमम करा, बंद नका, बर. मिनिमम वरती ठेवा. बर. आणि जेवढा 3 किंवा 4 शिट्ट्या व्हायला वेळ लागतो तेवढा वेळ तो गॅस मिनिमम वरती चालू ठेवा. हा. नंतर गॅस बंद करा, मग सावकाशीने कुकर उघडा. नंतर तेही सांगतो मी, तुमचं अन्न अतिशय व्यवस्थित शिजेल आणि जवळजवळ 30 ते 35% इंधनाची तुमची बचत होईल. सर, साधा वरण भात भाजीचा स्वयंपाक करायचा, पण त्यात पण एवढं सगळं विज्ञान दडलेलं आहे. भरपूर विज्ञान दळलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये चहामध्ये म्हणा, भाज्या शिजवण्यामध्ये म्हणा, डाळ शिजवण्यामध्ये. आता हा दिसतोय तांदूळ मला, हो. हा तांदूळ सिंगल पॉलिश तांदूळ हो दिसतो. हो. हा आम्ही मुद्दामून मागवला आहे. सिंगल पॉलिश तांदूळ हा सगळ्यात चांगला, कारण जे राईस ब्रॅन असतं त्याच्यामध्ये बी विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं आणि आपण जेवढा पॉलिश्ड राईस खाऊ तोपर्यंत तेवढं आपलं बी विटॅमिनचं इंटेक कमी होतो. याच्यामध्ये नॅचरली मिळतं आपल्याला. आपले जुने लोक सगळं सिंगल पॉलिश राईसच खायचे. आता आपण सफेद दिसण्याच्या, वाईट दिसण्याच्या मागे लागलो, त्यामुळे बरंच वेळेला आपण अन्नाची नासाडी करतो. म्हणजे हा तांदूळ घेताना पण तुझा वैज्ञानिक दृष्टिकोन होता तर. अगदीच. तर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तांदूळ सगळी तयारी व्यवस्थित झाली. भिजवलेले आणि सगळं आहे. आता कुकर लावायला पाहिजे. मला एक विचारायचं आहे, मी हे कुकरमध्ये तर आपण शिजवतोच, पण आमच्याकडे मायक्रोवेव्ह पण आहे. मग हे सगळं मायक्रोवेव्ह मध्ये शिजवलं तर? एक तर मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायचं असेल तर हे भांड तुला बदलायला लागेल. स्टेनलेस स्टीलचं भांड मायक्रोवेव्ह मध्ये चालणार नाही. हो. दुसरं, मायक्रोवेव्ह मध्ये शिजण्याची प्रक्रिया हे धान्य आतून बाहेर शिजतं बर. आणि इथे जे धान्य शिजतं ते बाहेरून आत शिजतं. बर. म्हणजे बाहेरचा कव्हर पहिलं शिजतं आणि ते आत जात राहतं. मायक्रोवेव्ह मधलं आतलं पार्ट जिथे पाणी गेलेलं आहे ते पहिल्यांदा शिजायला लागतं आणि मग ते बाहेर शिजतं. त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट कसं आहे की जीवनसत्व ही टाइम आणि टेम्परेचर याच्यावरती किती राहिली आहेत शिजवणाऱ्या याच्यामध्ये तयार राहतात. बर. मायक्रोवेव्ह मध्ये अतिशय पटकन शिजतं, हो. पण टेम्परेचर किती होईल, किती जाईल याच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो. त्यामुळे काही जीवनसत्व व्यवस्थित राहतात, काही जीवनसत्वांचं संपूर्ण डिस्ट्रक्शन होतं. अच्छा. हा, त्यामुळे कुठल्या जीवनसत्वासाठी आपण ते शिजवतोय, मायक्रोवेव्ह हे पटपट अन्न शिजवण्याची प्रक्रिया आहे. न्यूट्रिशन आणि पौष्टिक या दृष्टीने मायक्रोवेव्ह हे चांगलं नाही.
जनरली मायक्रोवेव्ह रिहीटिंगसाठी वापरावा शिजवण्याच्या ऐवजी. हां शिजवलेलं आहे आणि अन्न थंड झालेलं आहे, तुम्हाला गरम करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्ह वापरा. नाही मी काय म्हणते, झालेत का तुझे प्रश्न? हो, झाले. स्वयंपाक आपल्याला हा, पुढे स्वयंपाक जाऊ दे सरकवायचा आहे. हो हो स्वयंपाक पुढे सरकवायचा. चला चला कुकर लावून घेतो मी. हां सर अक्षय, आता तुम्ही खरंच जरा निवांत बसा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करते. मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्तांमध्ये मान्यवरांचा सन्माननीय कार्यकाळ. मधुमेह उपचारांचे पितामह मानले जाणारे डॉक्टर श्रीधर शांताराम आजगावकर, कार्यकाळ 1973 ते 1994. पाण्यासाठी अल्टरनेट नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉक्टर माधवराव चितळे, कार्यकाळ 1998 ते 2008. उद्योजक सुभाष दांडेकर, कार्यकाळ 1991 ते 2004. ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. टाळ बोल चिपळीला नाच माझ्या संग. रसिक हो, राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचा खास सहभाग रागरंग या मैत्र हे शब्द सुरांचे मालिकेतल्या विशेष सदरात. गाण्यावरची श्रद्धा, गुरुवरची श्रद्धा, कलेविषयी एक प्रामाणिकपणा. आपण म्हणतो की लय अशी ठेवली पाहिजे की समोरच्याला झोप नाही लागली पाहिजे. यमन हा इतका एक वर्साटाईल राग आहे की तो सगळ्या गायन प्रकारांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतो. प्रसारण रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठ अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी 11:30 आणि सायंकाळी 4 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. अनवट स्वाद. सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनवट स्वाद. वा, चहा तर एकदम झकास झालाय. पण चकल्या पण तुझ्या अतिशय खुसखुशीत खमंग झाल्यात याची मला खात्री नव्हती, पण हे खूपच छान झालंय. सर 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 चहाचं कौतुक करा तुम्ही. म्हणजे तुमची विद्यार्थिनी चहा फारच सुंदर करते. चकल्यांचं क्रेडिट तिचं नाही. चकल्या माझ्या आईने करून पाठवल्या आहेत. सर मी चकल्यांचं क्रेडिट घेणारच नव्हते. काय ना, हे असे कौशल्याचे पदार्थ, विशेषतः तळणीच्या कौशल्याचे पदार्थ ना मला अजिबात जमत नाही. तुम्हाला सांगते, चकल्या, चिरोटे किंवा करंजा हे पदार्थ म्हटले ना की टेन्शन येतं मला. ते मोहन वगैरे. मोहन? हा कोण आता मोहन? सर काय संस्थेत नवीन डिपार्टमेंट चालू केलं की काय तळण्याचं? त्याचा हेड वगैरे आहे की काय हा मोहन? नाही नाही, तुझी कल्पना तळण्याचं डिपार्टमेंट चालू करायची अतिशय स्तुत्य आहे. पण मोहन याला पूर्वी आपण डालडा म्हणून म्हणायचो, त्याला मराठीत आपण मोहन म्हणतो. बर. इट इज ॲक्च्युली हायड्रोजनेटेड फॅटी ऑइल. म्हणजे जे आपण तेल वापरतो तळणारा, त्या तेलामध्ये 3 प्रकार असतात. एक सॅच्युरेटेड ऑइल असतं, म्हणजे कोकोनट ऑइल समजा म्हणा, की नारळाचं तेल, हे सॅच्युरेटेड असतं. नंतर सनफ्लॉवर आहे, हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मल्टिपल डबल बॉन्ड्स असतात. किंवा मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्फा लिनोलेइक ॲसिड, म्हणजे ओमेगा 3 जे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे असं म्हणतात, ती मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. बर. पण ती सॉलिड नसतात, ती लिक्विड फॉर्ममध्ये असतात. ज्या वेळेला आपण ते सॅच्युरेट करतो हायड्रोजनेशन करून, त्यावेळेला त्याला तुपासारखं टेक्स्चर येतं, त्याला आपण मोहन गळतो. त्यामुळे जर हायड्रोजनेटेड फॅटी ऑइल्स पण घालू शकतो किंवा साजूक तूप असेल तर साजूक तूप सुद्धा चालू शकतं तिथे. मला थोडं थोडं कळलं, सगळं नीट नाही कळलं. पण म्हणजे हे तळणीसाठी जे आपण तयार करतो प्रिपरेशन, त्या पिठात ते घालायचं
हा म्हणजे पीठ मळताना हा. थोडंसं गरम तर करायला लागणारच, हा. कारण जोपर्यंत गरम करत नाही तोपर्यंत ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं, ते सॉलिड फॉर्म मध्ये असतं, तरच त्याला मग ते पापुद्रे, पदर हे जे प्रकार आहेत हे सुटतात. याचं कारण असं की ज्या वेळेला आपण ते तळायला सुरुवात करतो त्यावेळेला जे आपल्या मळणीमध्ये आपण पाणी घेतलेलं असतं ते पाणी इव्हॅपरेट व्हायला लागतं. ते इव्हॅपरेट होताना त्याचा घनमान बऱ्याच प्रकारे वाढतं, मग तुझी पुरी फुगते किंवा करंजी हलकी होते किंवा चकल्या खुसखुशीत होतात. आता याच्यासाठी 3 प्रकार आपल्याला बघायला पाहिजेत. एक तर चकली कुरकुरीत असू शकते, खुसखुशीत असू शकते किंवा भुसभुशीत किंवा ठिसूळ असू शकते. तर मंडळी, आजचा माझा दिवस खूप छान गेला, कारण स्वयंपाकघरात मला काहीच काम नव्हतं. मला फार मजा आली. सरांकडून तर किती किती गोष्टी स्वयंपाकघरातल्या शिकता आल्या, समजून घेता आल्या. अहो, साधं कुकर लावणं असेल, पण त्यामध्ये सुद्धा कसं विज्ञान आहे हे आज सरांनी आपल्याला सांगितलं. आता पुढचा जो एपिसोड आहे ना, या पुढच्या भागामध्ये फोडणी मागचं विज्ञान आपण समजून घेणार आहोत. शिकूया आणि बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. भेटूया. तर मंडळी, आता आपले प्रश्न. पहिला प्रश्न आहे, कुकर मधल्या भांड्यांमध्ये डाळीचं भांड सर्वात वर ठेवावं की सर्वात खाली ठेवावं? दुसरा प्रश्न, ॲल्युमिनियमची भांडी का वापरू नये? आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय.